फुरसुंगी आणि देवाची उरुळी परिसरातील नागरिकांना माझा नमस्कार। मी सचिन कोतवाल, आम आदमी पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष। आपल्याला माहितीच आहे की राज्य सरकारने नुकताच एक जे पारित केलेला आहे, एक निर्णय घेतलेला आहे आणि त्याची अधिसूचना देखील दिलेली आहे की फुरसुंगी आणि देवाची उरुळी या भागासाठी स्वतंत्र नगरपालिका किंवा नगर परिषद म्हणता येईल तर ती करण्याचं ठरवलेलं आहे। हा विषय बराच जुना आहे। याच्यावरती जेव्हा सूचना मागवण्यात आल्या त्या काळामध्ये आपण जवळपास 300-400च्या वरती सूचना नागरिकांच्या घेऊन आणि त्याला हरकत त्याच्या विरुद्ध नोंदवली होती। त्याचबरोबर पुणे शहर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी यांच्याकडे देखील पोहोचून त्याबाबत चर्चा करण्यात आली होती की नागरिकांच्या विचारांचा सन्मान व्हावा आणि आम्हाला महानगरपालिकेमध्येच पूर्ण पद्धतीने ठेवावा। आमची अडचण फक्त ही मोठ्या प्रमाणात होणाऱ्या टॅक्सची आहे आणि त्या टॅक्सच्या बदल्यामध्ये आम्हाला ज्या सुविधा मिळायला अपेक्षित आहेत त्या मिळत नाही, याकडे आम्हाला लक्ष वेधायचं होतं। परंतु त्याचा काही सामाजिक प्रतिनिधींनी गैरफायदा घेऊन आपला काहीतरी फायदा होईल राजकीय दृष्ट्या हा विचार ठेवून आपल्याला ही आपल्यावरती लादलेली आहे वेगळी नगरपालिका। तर आपल्याला वेगळी नगरपालिका किंवा नगर परिषद नको आहे, आपल्याला जुन्याच महानगरपालिकेमध्ये जाणं अपेक्षित आहे। याचं मुख्य कारण म्हणजे महानगरपालिकेचं आपण आता 7 वर्ष भरलेला टॅक्स, त्याचबरोबर त्यांचं असणारं बजेट तुलनेने आपली जी नगरपालिका असेल त्याचं नवीन नगरपालिका त्याचं बजेट याच्यामध्ये खूप मोठी तफावत असेल आणि त्याचाच कुठेतरी परिणाम आपल्या सुविधांवरती होणार आहे। मला माहिती आहे जर वेगळी नगर परिषद झाली तर जे नवीन नगरसेवक होऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी ते सोपेच जाणार आहे, सोपं राजकारण होणार आहे, कारण मग ठराविक लोकांमध्येच मतदारांमध्ये त्यांना निवडून यायचं आहे। परंतु जर तो भाग मोठा असेल महानगरपालिकेचा असेल तर त्यावेळेस मात्र त्यांना लढायला जास्त मेहनत घ्यावं लागणार आणि याच कुठल्यातरी कारणासाठी राजकीय फायदा व्हावा म्हणून काही इच्छुक या भागातली हे करत आहेत। माझी जरी आजच्या दृष्टीने मी विचार करतो की मला देखील पुढं अवघड जाणार इलेक्शन, पण तरी लोकांचा फायदा किंवा लोकांच्या जी सुविधा मिळायला पाहिजे त्याच्या पुढे मी माझा फायदा बघण्यात काही अर्थ नाही आहे आणि नाही तर तसं करत असेल तर मी खरा राजकारणी नाही असं मला वाटतं। आणि म्हणून मी म्हणतोय की तुम्हाला जर वेगळी महानगरपालिका करायची असेल हडपसरची, त्याला आमचं समर्थन आहे आणि त्यात आम्हाला पण महानगरपालिकेमध्येच राहायचे। आता ग्रामपंचायतवरनं महानगरपालिकेमध्ये जाऊन प्रमोशन घेऊन आता आम्हाला परत डिमोशनमध्ये जायचं नाही, प्रमोशन घेतलं डिमोशन घ्यायचं नाही। बरेच जण जे प्रतिनिधी सांगतात की आपण 7 वर्ष टॅक्स भरून आपल्या महानगरपालिकेने काय दिलं नाही, नक्की मान्य आहे आपल्याला त्या तुलनेने आपल्याला सुविधा मिळालेल्या नाही आहेत, ह्यात अगदी कुणाचे दुमत नाही आहे। परंतु आपल्याला जो काही टॅक्सचा ताप आला आहे तर त्या टॅक्सच्या तापाच्या तुलनेमध्ये आपण नगर परिषदेची सर्दीची गोळी घेऊन उपयोग आहे का, तर नाही आहे, अजिबात नाही। तर नगर परिषद झाल्यानंतर कुठलेही प्रश्न सुटणार नाहीत, उलट आणखी प्रश्न उभे राहतील। ती यंत्रणा किती वर्षासाठी असेल, परत डिमर्जिंग करायचे, तिचं जे इम्प्लिमेंटेशन आहे, नवीन यंत्रणा, बिल्डिंग प्रशासन, वेगवेगळ्या प्रकारची निधी, याची खूप मोठी प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये अजून आपले काही वर्ष जातील। त्यामुळे आत्ताही आपल्याला परवडणारे नाही। नागरिकांनी हे समजून घ्यावं आणि त्या दृष्टीने जे आत्ता चळवळ आंदोलन उभा राहते काही दिवसांमध्ये त्याला सहकार्य करावं, त्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग करावा आणि आपल्यावरती जी लादलेली नगर परिषद आहे, नगरपालिका आहे नवीन, ती उलटवून टाकावी आणि आपण पुणे महानगरपालिकेमध्येच राहावं यासाठी प्रयत्न करावे। ज्या सुविधा मिळाल्या नाहीत त्या नक्कीच त्यासाठी देखील आपण प्रयत्न करत राहायला पाहिजे। आपला टॅक्स कमी प्रमाणात पडवा, टप्प्याटप्प्याने आपला वाढावा, जोपर्यंत आपल्याला पूर्ण सुविधा मिळत नाही तोपर्यंत पूर्ण टॅक्स नको, अशा पद्धतीची भूमिका ही नक्कीच आपण पुढं रेटत नेलं पाहिजे। पण ते तुर्तास तरी आंदोलनासाठी सहकार्य करा आणि आपापले जे प्रतिनिधी आहेत कोणाला जी काही शंका असेल तर आमच्याशी नक्की पोहोचा, कोणाला अडचण असेल आम्ही समजून सांगू विषय काय आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला पुढे मार्गक्रमण करायचं आहे। धन्यवाद।